नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं भगवान श्री सत्य साईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथून आलेल्या रथाचे मंगलमय व भक्तिपूर्ण वातावरणात भाविकांनी स्वागत केले. त्यानिमित्ताने मिरवणूक, दिंडी, भजन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन रुकडीतील श्री सत्य साई सेवा समितीने केले होते. भगवान श्री सत्य साईबाबांचे 5 रथ श्री सत्यसाई प्रेमवाहिनी रथयात्रेसाठी भारत भ्रमणासाठी पुट्टपर्थीमधून सर्व भक्तांचे आणि आम जनतेच्या दर्शनासाठी बाहेर पडले आहेत. सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा, आपण सर्व एक आहोत. याबरोबरच जगामध्ये एकच मानवजात आहे, जगामध्ये हृदयाची एकच भाषा आहे, जगामध्ये प्रेमाचा एकच धर्म आहे, जगामध्ये एकच सर्वव्यापी देव आहे, हा संदेश घेऊन रथ देशभर फिरत आहे. त्यापैकी एक रथ कोल्हापूर जिल्ह्यात 21 एप्रिलपासून 12 मे 2026 पर्यंत 22 दिवस स्वामींचा दिव्य संदेश देत फिरणार आहे. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी रुकडी इथं रथ आणण्याचा मान रुकडीच्या सत्यसाई सेवा समितीला मिळाला. या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मिरवणूक मार्गांवर स्वागत कमानी, स्वामींची प्रतिमा व संदेश असणारी पोस्टर्स लावण्यात आली होती. मराठी शाळेपासून मिरवणूक सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचगंगा चौक मार्गे मिरवणूक माळभागातील बाळासाहेब मानेनगर इथल्या शिवनेरी मंडळाच्या आवारात आली. मिरवणुकीत ध्वज पथक, लेझीम पथक, झांज पथक, डोकीवर मंगल कलश, तुळस घेतलेल्या महिला यांचा समावेश होता. पाडळीच्या मावळा आखाडा पथकाचे शिवकालीन मर्दानी खेळाची थरारक प्रात्यक्षिके लक्षवेधी ठरली. मुक्कामाच्या ठिकाणी रात्री अंबामाता महिला भजनी मंडळ आणि सत्यसाई बालविकास वर्गाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. साई दर्शन व मंगल आरती होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गावातून साई भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुबेर लंगरे, नंदकिशोर माने, नंदकुमार काटकर, पुंडलिक पोळ, अशोक कोळी, सौनीता मोरे, सौ सुनंदा कचरे, नाना खोत तसेच शिवनेरी मंडळाचे कार्यकर्ते आदींनी उत्कृष्ट संयोजन केले.